नमस्कार. दररोज झोपताना तुम्ही हा विचार करत असाल की नाही, उद्यापासून आपण काहीतरी वेगळं करूया, दुधावर प्रक्रिया करूया, किंवा जास्तीचे पैसे दुधामधून कसे मिळतील याविषयी थोडासा वेगळा विचार करून उद्यापासून आपला दिवस वेगळा असेल. पण कशाचं काय, आणि तोही दिवस तसाच जातो आणि हाती लागते ती निराशा. परंतु मित्रांनो, आज मी असं काही सांगणार आहे की तुमचा दुधाचा व्यवसाय हा वेगळ्या लेवलला गेलेला असेल तर शेवटपर्यंत पहा आणि नक्की आपल्या प्रतिक्रिया खाली लिहा. कारण आतापर्यंत हजारो लोक दूध प्रक्रिया प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझ्या संपर्कात आले आणि कित्येकांचं व्यावसायिक जीवन हे बदलून गेलेलं आहे. जसं मी सुरुवातीला बोललो की संध्याकाळी हा विचार आपल्या डोक्यात येतो आणि तो विचार करत करत आपण झोपत असतो. परंतु मित्रांनो, आज मात्र आजची रात्र तशी जाणार नाही. उद्याचा दिवसही वेगळ्या प्रकारे तुमच्या समोर असेल. कारण ज्या वेळेला तुम्ही एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन किंवा व्यवसायाबद्दल एक सकारात्मक विचार करून विचार करत असता, त्यावेळेला तुमच्या व्यवसायामध्ये 100% बदल झालेला असतो. मी अनुभवलेल्या, मी अभ्यासलेल्या, मी ज्या लोकांच्या सहवासामध्ये अनेक दिवस त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत, तर त्या सर्वांमध्ये, यशस्वी लोकांमध्ये एक सर्वात महत्वाची कॉमन गोष्ट एक आहे, आणि ती म्हणजे की सातत्याने काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि खरोखर फक्त विचार न करता आपलं काम प्रायोरिटीने पार पाडणं, हा या यशस्वी लोकांचा मूळ गुणधर्म आहे किंवा मूळ स्वभाव आहे. हे लोक काही सुपर हिरो आहेत का, किंवा ते काही वेगळं कुठून काही शिकून आलेले आहेत का? तर बिलकुल नाही. फक्त एक ताकद त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे जो विचार केला तो ताबडतोब अंमलात आणायचा. या गोष्टीने त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये पुढे नेलेला आहे. आता हे कसं करायचं तुम्हीही करू शकता, आणि ते कसं करायचं याविषयी आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. आणि होऊ शकतं की तुम्ही सुद्धा तुमचं व्यावसायिक जीवन बदलू शकता, किंवा आज नुसतं कष्टात किंवा उठल्यापासून तर झोपेपर्यंत कष्ट 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 आणि अनप्रोडक्टिव्ह वर्क, किंवा जे काम करून योग्य मोबदला मिळत नाही अशा कामामध्ये तुम्ही जे दमून जाता, कदाचित उद्यापासून बदल झालेला असेल. पण त्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला विचारणार की तुम्हाला दूध व्यवसायामध्ये नेमकं काय करायचंय, थोडं विचार करून खाली कमेंट करून सांगा. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की त्यासाठी तुम्ही काय करताय, जे ध्येय किंवा जे तुम्ही ठरवलेलं आहे, मनामध्ये विचार करत आहात, त्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलली हे मात्र मला आवश्यक कमेंट करून लिहा. तुम्हाला नक्कीच जाणवेल की व्हिडिओच्या खाली खूप कमी कमेंट असतील. त्याचं कारण असं आहे की 90-95% लोक फक्त विचार करतात आणि त्यावर अंमलबजावणी करायला त्यांना दिशा मिळत नाही, किंवा ते एनकरेजमेंट किंवा त्या प्रकारची एनर्जी त्यांच्यामध्ये नसते. बरेचसे लोक फक्त विचार करतात आणि स्वप्न पाहतात. ऍक्च्युली फक्त स्वप्न पाहून या गोष्टी शक्य होत नाहीत. त्यासाठी योग्य ती पावलं टाकणं, योग्य तो निर्णय घेणं हे खूप महत्वाचं असतं. पण मित्रांनो, घाबरू नका. कारण प्रश्न हा नाहीच आहे की तुम्ही त्या दृष्टीने पाऊल उचलत नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही त्या दृष्टीने पाऊल का उचलत नाही याविषयी कधी विचार केलाय का? कारण तुमचं मन तुम्हाला ते करू देत नाही. तुमचं एक मन बोलतं की चला, आज काहीतरी वेगळं करण्यासाठी आपण दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेत जाऊया, किंवा यासाठी कोणत्या मशिनरी लागतात त्याची माहिती घेऊया, किंवा दूध प्रशिक्षणाविषयी सरांना फोन करूया का. परंतु दुसरं मन म्हणतं की नको, जाऊ दे, उद्या बघूया, किंवा मशिनरी जर पाहायला गेला तर नेमकं कळतच नाही कोणत्या मशिनरी घ्यायच्यात, मग जाऊ द्या, उद्या बघूया. किंवा ट्रेनिंगला जावं का, मग 4 ठिकाणी ट्रेनिंगच्या जाहिराती पाहिल्या असतात, मग यांच्याकडे जाऊ की त्यांच्याकडे जाऊ की अजून कोणाकडे जाऊ. होतं काय की काही ठिकाणी उघड उघड दिसतंय की या प्रशिक्षणाच्या जाहिराती ह्या फसव्या आहेत. लस्सीचे 4 प्रकार किंवा श्रीखंडाचे 4 प्रकार पाहायला मिळतात. काही ठिकाणी फी जास्त पाहायला मिळते, आणि मग मात्र लोकांमध्ये कन्फ्युजन होतं की या महिन्यात काही बजेट बसत नाही, मग विषय थोडा ड्रॉप ठेवूया, आणि मग निश्चितपणे ते पुढे ढकललं जातं. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे नेहमी आपण जो निगेटिव्ह विचार करतो
तोच जिंकतो आणि जो विचार आपल्याला पुढे घेऊन जाणार असतो तो नेहमी हरतो मित्रांनो. आणि याही ठिकाणी तेच घडतं. अनेक कारणं तुमच्या पुढे येतात, अनेक पुढे ढकलण्यासाठी अनेक गोष्टी तुमच्या मनामध्ये गोंधळ करत असतात आणि निश्चितपणे तुम्ही व्यवसाय वाढीसाठीचे काही निर्णय घेणार असाल तो विचार मात्र पुढे ढकलला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर निगेटिव्ह विचार हा नेहमी जिंकत असतो. तर याबद्दलही तुम्ही निश्चितपणे मला कमेंट करून लिहाल किंवा मत मांडाल अशी अपेक्षा आहे. आता हे जे नकारात्मक मन आहे किंवा हे जे सबकॉन्शियस माइंड ज्याला म्हणतात किंवा ज्यामधून आपल्याला निगेटिव्हिटी ही प्रबळ आपल्या सोबत येते आणि आपला पुढे जाण्याचा मार्ग रोखते, त्याला काय उपाय आहे किंवा त्यामध्ये कसा बदल करता येईल याविषयी कधी विचार केलाय का? आता मला एक गोष्ट सांगा की आपल्यामध्ये अनेक लोक असे असतील की ज्यांना निश्चितपणे वाटतंय की हे कोद्या उसायचं काम, काहींना समजलं असेल किंवा काहींना समजले नसेल. कोद्या म्हणजे हे जे कष्टाचं काम आहे हे तर आपण रोजच करतोय, हे थांबवायला पाहिजे आणि टेक्निकल सपोर्ट किंवा प्रशिक्षण करून या व्यवसायामध्ये पुढे गेलं पाहिजे. हा विचार तुमच्या दररोज डोक्यामध्ये येतो किंवा या डेअरी व्यवसायाला एक बिझनेसचं रूप द्यावं असं मनामध्ये अनेक वेळाला वाटतं. शेतकरी असूनही हा शेती हा व्यवसाय आहे, त्याला त्याप्रमाणे दर्जा देऊन आपण यामध्ये दिमाखाने काम करावं असं मनामध्ये वाटतं. परंतु वेळच नाही. सकाळी उठल्यापासून हे करतोय ते करतोय आणि संध्याकाळी थकून भागून विचार करतो की आजचाही दिवस गेलाच गेला, वेळच नसतो. पण मित्रांनो, खरंच तुम्ही व्यवसाय सुरू करू इच्छिता का? मला निश्चितपणे त्या ठिकाणी सांगा. आता मी तुम्हाला एक टास्क देणार आहे, एक काम सांगतो आहे. एक सोबत 100-200 पेजेस वही, ज्या ठिकाणी तुम्ही झोपता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळची कामं उरकल्यानंतर झोपण्याच्या आधी बसता थोडं निवांत, त्या ठिकाणी ती वही पेन त्या ठिकाणी ठेवा आणि तुम्हाला दूध व्यवसायामध्ये नेमकं काय करायचंय त्याविषयी वरती तारीख लिहा आणि डेअरी बिझनेस किंवा दूध व्यवसाय असं टायटल देऊन त्या ठिकाणी तुम्हाला कोणते पदार्थ तयार करायचे किंवा दूध पाश्चरायझेशन होमोजिनायझेशन करायचे का किंवा जे जे पदार्थ तयार करायचे आहे त्याविषयी 2-5 लाईन त्या ठिकाणी लिहा. दररोज असं करायचं, कमीत कमी 1 महिना 30 दिवस. म्हणजे तुमचं सुरुवातीचं पहिलं पान हे कदाचित 2-4 प्रॉडक्टवरती असेल किंवा नेमकं काय लिहावं हा गोंधळ मनामध्ये झालेला असेल. दुसरं, तिसरं, चौथ्या दिवशी तुम्हाला आजची क्लॅरिटी येईल आणि दररोज तुम्ही त्याविषयी विचार करायला लागल्यामुळे तुम्हाला त्या विचारामध्ये क्लॅरिटी येत जाईल आणि हळूहळू तुमची बुद्धीची प्रगल्भता आहे ती वाढत जाईल. निश्चितपणे हा प्रयोग सुरू करा आणि पुढे जाऊन हाही विचार करा की हा प्रॉडक्ट मी तयार करतो आहे. या ठिकाणी डेअरीसाठी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी मी एक प्रॉडक्ट सेक्शन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. सकाळी आमचं घरचं काही दूध आणि बाहेरून काही दूध मी त्या ठिकाणी खरेदी करतो आहे. वजन काटा त्या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत, दूध गाळून घेताना तुम्ही पाहत आहे, दुधाची चेकिंग करून घेताना तुम्ही पाहत आहे, त्यामध्ये भेसळ आहे का ते त्या चाचण्या करताना तुम्ही पाहत आहात स्वतःला. अशा प्रकारचं मनामध्ये तरी विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रॉडक्ट तयार करताना श्रीखंड तयार होते, लस्सी तयार होते, पॅकिंग होते, तुमच्या मनातील आवडीचं नाव त्या लस्सीच्या ग्लासवरती तुम्ही पाहत आहात. अशा प्रकारचा विचार हळूहळू मनामध्ये करायला सुरुवात करा. नवे नवे ते विचार आपोआप येतील. तुमचे पनीरचे ब्लॉक त्या ठिकाणी तयार होत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे पनीर कटिंग करताय, 1-1 किलोच्या पाऊचमध्ये ते पॅक करताय, ते फ्रीजला ठेवताय. त्या ठिकाणी डिस्पॅचसाठी गाडी आलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही क्रेटमध्ये सर्व माल भरून दुकानांमध्ये विक्री करताय किंवा तुमच्या स्वतःच्या आउटलेटमध्ये किरकोळ विक्री करताय. ग्राहकांना तो माल देताय, ग्राहकांकडून पैसे मोजून घेताय आणि तुमचा ग्राहक अतिशय खुश आहे. अशा प्रकारचा व्हिज्युअलायझेशन या गोष्टीला म्हणतात. हा प्रयोग तुम्ही करायला निश्चितपणे सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला हे जाणवायला लागेल की मी हे खरोखर करतोय, माझ्याबरोबर ह्या गोष्टी खरोखर होत आहेत आणि यामधून तुम्हाला एक कॉन्फिडन्स तयार झाल्याचा भास निर्माण होईल. मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुम्ही संध्याकाळी झोपताना
एक 10 मिनिटं त्या वहीमध्ये लिहित जा. परंतु हळूहळू 10 मिनिटाचे कधी अर्धा तास झाला आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला अर्धा तास नाही, 1 तास नाही, तर 2-2 तास तुमचे कदाचित त्या तुमच्या व्यवसायाच्या प्लॅनिंगमध्ये, नियोजनामध्ये जाऊ शकतात किंवा जातील, हे तुम्ही नंतर हळूहळू अनुभवाल. आणि हळूहळू तुमचं मन असं तयार होईल की तुमचा घरचं सगळं जे काही दूध आहे, प्रोडक्शन आहे, घरचं जे काही दूध उत्पादन आहे, ते सर्व त्या ठिकाणी युटिलाइज होत आहे. सर्व दुधाचे पदार्थ तयार होतात. बासुंदी तयार होते, लस्सी तयार होते, श्रीखंड तयार होते, त्याचप्रमाणे कुल्फी तयार होते. तर तुम्हाला तो एक खिचाव असा तुमच्या मनामध्ये तयार होईल. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, येणाऱ्या 3 ते 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही मशिनरीची माहिती, प्रशिक्षणाची माहिती, त्याचप्रमाणे लागणाऱ्या भांडवलाची माहिती, या सर्व गोष्टी तुम्ही हळूहळू करायला लागाल. विक्री कुठे करू शकतो, कोणते पदार्थ तयार केले पाहिजेत, किती लिटर दूध लागेल, किती जागा लागेल, हे तुम्ही नॅचरली माहिती घ्यायला सुरुवात कराल. यापुढे काय करायचे, तुम्ही ज्या वहीमध्ये नोंद ठेवताय दररोज, त्यामध्ये तुम्ही काय इन्क्वायरी केली किंवा तुम्ही काय पाऊल टाकलं ते सुद्धा लिहायला सुरुवात करा. आणि त्याचा फीडबॅक काय मिळाला. समजा तुम्ही बँकेत जर गेला असाल तर बँक मॅनेजरनी काय सांगितलं, उद्या या किंवा सोमवारी या किंवा गुरुवारी या. गुरुवारी तुम्ही त्या ठिकाणी न चुकता जायचं आहे, त्यांचा फीडबॅक त्या ठिकाणी लिहायचा आहे, कोणते डॉक्युमेंट सांगितले ते बरोबर दिलेत का, वगैरे वगैरे. तर या सर्व गोष्टीचा मागोवा घेत चला, त्या वहीमध्ये नोंद करत चला आणि कसं कसं व्यावसायिक जीवन बदलतंय हे तुम्ही आपल्या उघड्या डोळ्यांनी पहा. मित्रांनो, यामधून 100% तुमचं व्यावसायिक लाईफ हे बदलणार आहे. जो फक्त आतापर्यंत तुम्ही विचार करत होता त्यामधून तुम्हाला योग्य दिशा मिळणार आहे. परंतु यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित डीप नॉलेज त्याविषयीचं असणं मात्र आवश्यक आहे. कुठलाही व्यवसाय म्हटलं तर त्या व्यवसायाविषयी पुढे जाण्यासाठी तांत्रिक किंवा टेक्निकल नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचा गांभीर्याने विचार करा आणि निश्चितपणे तुम्हाला पुढे जाण्यासाठी कितीतरी मार्ग आहेत, की कितीतरी प्रकारे तुम्ही व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकता, याचाही विचार आपण पुढे करणारच आहोत. तुम्ही ज्या वेळेला ही डायरी लिहायला सुरुवात केली आणि त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली, म्हणजे आपलं मन त्या दृष्टीने विचार करायला लागलं आणि खरं जे आपलं अंतर्मन आहे तेच आपल्या व्यवसायाचा खरा ड्रायव्हर आहे. आणि तो ड्रायव्हर एकदा गाडी चालवायला लागला तर निश्चितपणे आपला व्यवसाय त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, त्याच गोष्टी अंमलात येतात जे आपलं अंतर्मन विचार करत असतं. आणि त्या अंतर्मनाला विचार करायला लावण्यासाठी हा डायरी लिहिण्याचा उपक्रम त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, आपण जो वरवर विचार करतो किंवा चर्चा करतो याला काही जास्त अर्थ नाही. परंतु ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी निवांत असताना स्वतः ही डायरी लिहित जाणार तर त्यावेळेला ते विचार आपल्या अंतर्मनावरती कोरले जातात आणि त्यामधून खऱ्या अर्थाने ॲक्शन घेतली जाते. आणि ती जी ॲक्शन आहे ती प्रत्यक्षात आल्यानंतर आपला व्यवसाय सुद्धा प्रत्यक्षात यायला सुरुवात होते आणि ते जे व्हिज्युअलायझेशन आहे ते आपला व्यवसाय पुढे आपल्या मनातील कल्पना साकारत असतं. यामध्ये अजून एक मजेदार गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण स्वतः एकटे आणि खास करून ज्या वेळेला आपण संध्याकाळी विश्रांतीसाठी बसत असतो किंवा झोपण्याच्या तयारीत असतो, त्यावेळेला जे आपण विचार करत असतो ते मनामध्ये खोल जात असतात आणि त्यातून खऱ्या अर्थाने आपलं जीवन घडत असतं. म्हणून ज्या वेळेला आपण झोपेतून उठतो किंवा ज्या वेळेला आपण झोपायला जात असतो त्यावेळेला एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि ते पॉझिटिव्ह विचार मनामध्ये यावेत, ते त्या कामाला लागावेत, व्यावसायिक विचार करण्याच्या कामाला लागावेत. त्यामुळे आपली पुढे जाऊन भरभराट होऊ शकते. हा विचार डोक्यामध्ये असणं म्हणजेच आपला व्यवसाय सुरू करायला पायाभरणी होणं असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की वारंवार एखादी गोष्ट जरी ती खोटी असली ती सांगत जर गेलं, कानावर जर पडत गेली तर ती गोष्ट सुद्धा खरी वाटायला लागते. आणि मित्रांनो, आपल्या अंतर्मनाचं सुद्धा तसंच आहे. ज्या वेळेला तुम्ही दररोज त्या डायरीमध्ये तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती लिहाल, व्यवसायाबद्दल कल्पना कराल, त्या ठिकाणी लिहाल, त्यासाठी काय करावं लागणार आहे, तुमचा माल कसा विकला जाणार आहे, तुमचे प्रॉडक्ट किती ब्रँडिंग झालेलं आहे,
तुमचा ब्रँड हा फेमस झालेला आहे, तुडुंब गर्दी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी होत आहे, अशा प्रकारचा विचार तुम्ही ज्यावेळेला करायला लागाल तर त्यावेळेला तशा प्रकारची सर्कमस्टान्सेस किंवा परिस्थिती ही बाहेरून सुद्धा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी युनिव्हर्स किंवा हे आसमंत परमेश्वराच्या रूपाने करत असतं. त्यासाठी नेहमी सकारात्मक व्यवसाय वाढीचे, समृद्धीचे विचार मनामध्ये ठेवा आणि या गोष्टी खऱ्या होतात. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हटलं जातं. अशा विचारातून आपलं भवितव्य, आपलं जीवन निश्चितपणे बदलू शकतं. आता प्रश्न हा आहे की नक्की प्रॉब्लेम काय आहे किंवा नक्की अडचण काय आहे हे आपल्याला समजायला वेळ लागतो. असं नाहीये की हे करण्याची शक्ती तुमच्याकडं नाही, परंतु असलेली शक्ती कुठे कधी वापरायची हे कळणं म्हणजे डावपेच. म्हणजेच काय तर यामध्ये विचारांचं व्यवस्थापन ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. एक उदाहरण देऊन सांगतो. समजा तुमच्याकडे एकदम हायफाय गाडी किंवा जी गाडी तुम्ही कधी पाहिलेली नाही ती जर तुमच्या दारात उभी असेल आणि ती तुम्हाला कोणीतरी चावी देऊन गेलं की तुम्ही चालवा किंवा 8 दिवस वापरा. आता तुमच्या दारात गाडी उभी आहे, पण तुम्ही ती कुठे घेऊन जाऊ शकत नाही. का? कारण तुम्हाला त्याचं तंत्रज्ञान जर माहिती नसेल तर एवढी महागडी आणि आरामदायी गाडी दारात असून उपयोग आहे का? तसंच या विचारांच्या व्यवस्थापनाचं आहे. विचारांचं व्यवस्थापन करण्याची जी कला आहे ती कला एकदा तुम्ही शिकला की मित्रांनो पुढे जाण्यासाठी कसलीही अडचण राहत नाही. त्यासाठी मनाला एक ट्रेनिंग द्या, मनाला एक विचार द्या की मी कामाचा माणूस आहे, मला काम असल्याशिवाय किंवा मी सतत कार्यरत असल्याशिवाय मला चैन पडत नाही, कुठेही थांबायचं नाही. आणि जो तुम्ही विचार करताय किंवा जो पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये आहे तो लवकरात लवकर प्रत्यक्षात कसा येईल यासाठी तुम्ही एक पाऊल कसं उचलायचं त्यासाठी निरंतर नियोजन करणं आवश्यक आहे. मित्रांनो, होतं काय माहितीये का की तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी सांगतो. छोटीशी म्हणजे 2-3 वाक्यांचीच आहे. एक साधू होता आणि त्याने परमेश्वर प्राप्त करण्यासाठी एका झाडाला तो लटकून होता. त्यासाठी त्याने साखळदंडाचा अवलंब केला होता झाडावरून उलटं लटकण्यासाठी. आणि एका मुलाने किंवा एका निरागस व्यक्तीने ते पाहिलं की बाबा हा माणूस, हा साधू असा काय उलटा लटकला आहे. तर साधूने त्याला सांगितलं की असं केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते. ठीक आहे. तो साधू कित्येक दिवस त्या ठिकाणी लटकून होता आणि ज्या निरागस व्यक्तीने पाहिलं त्याने लगेच ताबडतोब जवळपास मिळणारं जसं रशी मिळेल तशी त्याने ती घेतली आणि ज्या ठिकाणी कमी पडली त्या ठिकाणी कपड्यांचे तुकडे लावले आणि तो वरती झाडावर चढला आणि स्वतःला उलट लटकून घेतलं. मित्रांनो, लटकून घेतल्या तो खाली पडला तर त्याला परमेश्वराने झेललं. परंतु जो कित्येक महिने वर्ष त्या ठिकाणी लटकून होता तो तसाच त्या ठिकाणी राहिला. सांगायचं तात्पर्य असं आहे की जर तुम्हाला त्या ठिकाणी खरोखर इच्छाशक्ती प्रबळ जर असेल तर फार तयारी करावी लागत नाही. तुम्ही डाईव्ह इन, उडी टाकणं गरजेचं असतं, ताबडतोब सुरुवात करणं गरजेचं असतं. परमेश्वर तुम्हाला त्याच ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार नाही. दूध व्यवसायाचे तसंच आहे. तुम्ही एवढं नियोजन करत बसला की काही वर्ष त्यात निघून गेली, तुमची 40शी आली, 50शी आली, मग कधी सुरू करणार? मित्रांनो, वेळ आपल्यासाठी थांबत नाही. दूध व्यवसायामध्ये सुरू करण्यासाठी फार काही लागत नाही. गरज असते फक्त उडी टाकण्याची, सुरुवात करण्याची. जसं आहे तशी आपल्याला या ठिकाणी दूध व्यवसायामध्ये सुरुवात करता येते. मी अनेक वेळा लोकांना सांगतो की खूप मोठं भांडवल किंवा लाखो करोडो रुपयाचं लागतंच असं नाही. तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अगदी थोडक्या भांडवलामध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. मी वारंवार तुम्हाला त्या टेक्निकबद्दल आठवण करून देईल, जागरूकता तुमच्यामध्ये येईल. ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हळूहळू हे दररोज 1 पान किंवा 2 पान जे काही तुमच्या मनात असेल व्यवसायाबद्दल ते दररोज लिहित असताना त्या गोष्टी फील करा. फील म्हणजे त्याचा अनुभव घ्या की एवढं मी दूध घेतो आहे, एवढ्याचे पदार्थ बनत आहेत, काही पनीर बनत आहे, खवा बनतोय, पेढे बनतात, लस्सी बनती आहे, श्रीखंड बनत आहे, आम्रखंड बनत आहे आणि अतिशय भरगच्च असं स्टॉक माझ्याकडे भरपूर झालेला आहे. कोल्ड रूममध्ये माल भरपूर आहे, भरपूर माल मार्केटमध्ये आपला ब्रँडचा सुरू आहे. ते अनुभव करा, फील करा की
मी त्या ठिकाणी गल्ल्यावर बसलेलो आहे किंवा आपल्या प्रॉडक्टची प्रचंड मागणी मार्केटमध्ये आहे, ह्या सर्व गोष्टी फक्त विचार करून नाही तर त्या अनुभव घ्यायचा आहे. त्याचा बसल्या बसल्या डोळे बंद करून तो अनुभव घ्यायचा आहे आणि हळूहळू तसंच तुम्हाला काय करायचं, झोपी जायचे त्या विचारांसह. आणि ज्या वेळेला तुम्ही गुड फिलिंगमध्ये किंवा चांगल्या विचारामध्ये राहाल तर त्यावेळेला लवकरात लवकर तशी परिस्थिती निर्माण होते. पण जर यातूनही कधीतरी मन भटकलं किंवा काहीतरी वेगळा विचार जर मनात आला तर थोडंसं मनाला हे विचारा की मी माझ्या ध्येयापासून लांब जातोय का की जवळ येतोय. आणि मग पुन्हा एकदा तुमचं मन जागृत होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला लागाल. मित्रांनो, एकदा चालायला लागलं की अडथळे हे असणारच, रस्त्यामध्ये खड्डे असणारच, कुत्री भुंकणारच, 100 लोक तुम्हाला प्रश्न विचारायला येणारच, परंतु तुम्ही तुमचं ध्येय हे तुमच्या डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करणं गरजेचं आहे. अनेक वेळा असाही विचार येईल की माझ्याकडे फक्त हे दूध आहे, मला त्यातलं काही कळत नाही, विकायचं कुठं, कोण घेणार, मशिनरी कुठल्या घेतल्या पाहिजे, त्या केवढ्याला आहेत, कुठं मिळतात, बँकेतून लोन कसं मिळेल, हजारो प्रश्न. परंतु मित्रांनो, त्याचा विचार करून काम थांबवणं हे मात्र घाबरून गेल्यासारखं आहे, डरपोकपणाचं लक्षण होईल. मित्रांनो, खरोखर जर हे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर त्याची प्रामाणिकपणे उत्तरं शोधणं म्हणजे खऱ्या अर्थाने तुमची प्रगती, हे मात्र लक्षात घ्या. आता या प्रश्नाची उत्तरं 100% कुठं मिळतील, योग्य व्यक्ती कोण आहे याचाही विचार होणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर डरपोकपणा मनामध्ये ठेवला, त्या वेळ नाही किंवा आमच्याकडे तसं वातावरण नाही, लोक मला हसतील, तर या गोष्टी मनातून काढून टाका आणि पुढे जाण्याचाच विचार करा. बऱ्याच वेळा असंही होतं की गावात किंवा जवळपास किंवा नात्यामध्ये कुणीतरी डेअरीचं युनिट टाकलेलं असतं, मित्र किंवा XYZ कोणीही, त्याचं उदाहरण डोळ्यासमोर वारंवार येत असतं की त्याचं बंद पडलं. मित्रांनो, जर तुम्हाला टेक्निकल नॉलेज नसेल किंवा जर ते तुम्ही चुकीच्या माणसाकडून घेतलं असेल, कुणीतरी आचारी टाईप काम करत असेल किंवा कोणाचा तरी छोटा मोठा व्यवसाय असेल आणि तिथं जर तो तुम्हाला ट्रेनिंग देत असेल अनुभवावर, तर ते ट्रेनिंग तुम्हाला यशस्वी व्यवसायापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये सखोल बाबी या असू शकत नाही. हे मी या आधी सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तीचं, ज्या संस्था चालकाचं शिक्षण हे डेअरी क्षेत्रामधील डिप्लोमा डिग्री झालेलं असेल, तीच व्यक्ती तुम्हाला योग्य ती माहिती आणि यशस्वी व्यवसाय स्थापनेकरता मदत करू शकते. आणि अशी व्यक्ती जर बरोबर असेल तर या ज्या काही मनामध्ये भीती तुमच्या आहेत, भीती निश्चितपणे निघून जाणार आणि तुम्हाला एक नवी दिशा मिळणार. या कारणांचं जर आपण खूप कौतुक केलं किंवा मला कळत नाही, समजत नाही, तर हे बहाणे झाले किंवा ही कारणं झाली. परंतु बहाणे करणारे, कारणं सांगणारे, सबबी सांगणारी लोक जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत. मित्रांनो, की जर तुमच्याकडे समजा खूप महागडी गाडी आहे आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल किंवा काहीतरी नुकसान होईल म्हणून ती जर गाडी तुम्ही रस्त्यावर घेऊन जातच नसाल तर त्या गाडीचा उपयोग काय? तसं जीवनामध्ये यशस्वीरित्या प्रयत्न करणं, यशस्वीरित्या वाटचाल करणं यासारखा दुसरा चांगला पर्याय नाही. मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं की मोठा व्यवसाय करायचा किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आणि खूप मोठं पाऊल उचलायचं म्हणजे काहीतरी वेगळं करावं लागत असेल. तर मित्रांनो, वेगळं काही करावं लागत नाही. हजारो मैलांचा प्रवास सुद्धा एकाच पावलाने सुरू होतो, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. नवीन व्यवसाय व्हिज्युअलाइज करून त्या ठिकाणी त्याची छोट्या छोट्या स्टेप्स तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर निश्चितपणे यशस्वी व्यवसाय पुढे जाऊन होऊ शकतो. असं भाकरी किंवा चपाती आपण अशी संपूर्ण खात नाही, तर तिचे एक एक घास करून खातो आणि मग ती आपल्याला त्या ठिकाणी पचनी पडते. तसंच मोठा जरी व्यवसाय आपण करण्याचं नियोजन करत असाल तरी तुम्हाला योग्य संगत, योग्य साथ, योग्य मार्गदर्शन देणारी व्यक्ती जर तुमच्या बरोबर असेल तर निश्चितपणे या गाईडच्या
सहकार्याने तुमचा प्रवास यशस्वी होईल हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. मित्रांनो, मी माझं उदाहरण सांगतो. ज्यावेळेला मी डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारा चालवला जाणारा कोर्स मुंबई गोरेगाव पूर्व आरे मिल कॉलनी या ठिकाणी मी पूर्ण केला आणि व्यवसाय करायचा हे मनामध्ये पक्क होतं. आणि त्या ठिकाणी मी एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं आणि त्या ठिकाणी दूध खरेदी करून पुनर्विक्री त्या ठिकाणी सुरू केली. दही तयार करणे, श्रीखंड तयार करणे, पनीर तयार करणे आणि असं सुरू करत असताना मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु सुरुवातीला अगदी माझ्याकडे 2 ते 3च ग्राहक होते की जे रेग्युलर माझ्याकडे दूध खरेदी करण्यासाठी यायचे. सुरुवातीला फक्त 1.5 ते 2 लिटर दूध त्या ठिकाणी विकलं जायचं. ते 14 तास जवळजवळ मी त्या दुकानामध्ये बसून असायचो. परंतु मित्रांनो, त्याचा परिणाम असा झाला की काही वर्षांमध्ये किंवा एखाद 6 ते 7 महिने किंवा 1 वर्ष लागला असेल की त्या ठिकाणी माझं 800 ते 1000 लिटर दूध दररोज विक्री व्हायला लागली. तर हा परिणाम असा आहे की स्टेप बाय स्टेप गिऱ्हाईकं वाढत गेली. त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांना कुठले प्रॉडक्ट हवे आहेत, या सर्व गोष्टी मला कळत गेल्या आणि त्या अनुषंगाने मी व्यवसायामध्ये वेळोवेळी बदल करत गेलो. त्यामुळं स्टेप बाय स्टेप जाणं, विचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगेन, ती म्हणजे तुम्ही अशा लोकांच्या सान्निध्यात राहा, अशा लोकांबरोबर विचारविनिमय करा, व्यवसायाच्या चर्चा करा की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल नवीन गोष्टी ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील आणि त्या योग्य असतील. कारण तुम्ही जर पुढे जाण्याचा, वेगळा विचार करण्याचा जर विचार करत असाल तर तुमच्या या दूध व्यवसायाच्या विषयी जी तज्ज्ञ मार्गदर्शन व्यक्ती असेल अशा व्यावसायिकांच्या, उद्योजकांच्या किंवा या संदर्भातील टेक्निकल माहिती असणाऱ्या व्यक्तींशी संपर्कात राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याला असा संभ्रम निर्माण होतो की छोट्या गोष्टी करून काय होणार आहे, तर खूप फरक पडतो. मित्रांनो, जे लोक दररोज 1 पान ज्ञानेश्वरी वाचतात ना, त्यांचे वर्षभरामध्ये 3 ते 4 वेळा ज्ञानेश्वरी वाचून होते. पण मी ज्ञानेश्वरीला वाचायला बसेल आणि मी पूर्ण करेल असा विचार करणारी लोक पूर्ण करतीलच असं नाही. त्यासाठी की ईट द एलिफंट पीस बाय पीस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एलिफंट खाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तो तुकड्या तुकड्यांमध्ये तुम्ही खाल्ला पाहिजे. किंवा जसं मी ज्ञानेश्वरीसारखा किंवा गीतेसारखा, भगवद्गीतेसारखा ग्रंथ जर तुम्ही वाचायचा विचार करत असाल, जास्त नाही, एक पान 5 ते 7 मिनिटं द्या, तुमचा तो वाचून होईल. कधी संपला तेही तुम्हाला कळणार नाही. हळूहळू त्यातील गोडी तुम्हाला लागलेली तुमच्या लक्षात येईल. तसं व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही सातत्याने त्या संपर्कात राहिला, तोच जर विचार करत राहिला तर मित्रांनो, हळूहळू तो व्यवसाय कधी पुढे जातो आणि कधी हा व्यवसाय मोठा होतो हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जसं इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला. मित्रांनो, आपलाही व्यवसाय कधी मोठा होईल आणि पुढे जाईल, परंतु तो वेलू लावणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. कुठलंही झाड, कुठलंही रोपटं लावताना छोटंच असतं. त्यामुळं आपलं साधं सोपं सरळ मार्ग म्हणजे इवलेसे रोप लाविले द्वारी, मग त्याचा वेलू गेला गगनावरी आणि मग तुम्हाला त्याचा निश्चितपणे आनंद येईल. आता मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण एक बाब सांगणार आहे. ती म्हणजे मी जो तुम्हाला हा 30 दिवसांचा नियम सांगितलेला आहे की दररोज तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा असावा किंवा त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे याविषयी जे लिहायचं आहे, त्याबद्दल जो विचार करायचा आहे, त्याबद्दल जे मनामध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, त्यामध्ये दररोज सातत्य असलं पाहिजे. कंटिन्युअस तुम्ही ते 30 दिवस केलं पाहिजे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला जर एखादा दिवस खाडा झाला तर पहिले दिवस सोडून परत पुन्हा त्या ठिकाणी पहिल्यापासून सुरुवात करायची आणि यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही स्वतः विचार करत गेला, तुमच्या मनाला जर तयार करत जर गेला, तर हळूहळू आपलं या गोष्टी सत्यामध्ये यायला मदत होते. आपलं मन या सर्व गोष्टी खऱ्या आहेत असं मानायला लागतं आणि खरोखर त्या गोष्टी अस्तित्वात येतात असा अनुभव त्या ठिकाणी आहे. एकदा का तुम्ही यामध्ये ट्रेन झाला, एकदा का तुम्हाला याची सवय लागली की 30 दिवसानंतर तुम्हाला हे खास त्यासाठी वेळ काढावा लागणार नाही. मग ती गोष्ट तुम्ही हळूहळू पुढे जाऊन 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू करा. आलं लक्षात?
मित्रांनो, एवढ्या पिरियडमध्ये तुम्ही एवढे तयार झालेले असाल की त्यामध्ये काही ना काही मार्ग काढून तुम्ही सुरुवात केलेली असेल. आता अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे. अगोदर मी थोडीशी त्याविषयी चर्चा केली, परंतु त्यामध्ये थोडंसं सखोल जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहता किंवा ज्या लोकांबरोबर तुम्ही चर्चा करता, ज्या लोकांशी तुम्ही रिलेटेड आहात, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगायची आहे, ती म्हणजे तुम्ही या व्रतस्थ 30 दिवसामध्ये जिथं राहणार आहात किंवा ज्या लोकांबरोबर चर्चा करणार आहात, त्याविषयी काही उपवासाचे नियम आहे. आता खास करून उपवासाचे यासाठी बोलतोय की जे लोक तुमच्याबरोबर राहणार आहेत, चर्चा करणार आहेत, तर अशाच लोकांबरोबर राहा की जे तुमच्या व्यवसायाशी निगडीत असे पॉझिटिव्ह विचार तुमच्याबरोबर करतील. जे लोक निगेटिव्ह विचार करत असतील किंवा तुमच्या विचारांना खोडून काढत असतील, त्याविषयी तुमच्या मनामध्ये नैराश्य निर्माण करत असतील, अशा लोकांपासून निश्चितपणे तुम्ही दूर राहिलं पाहिजे. तरच तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मार्गक्रमण करू शकता. कारण हे लोक कधीही प्रयत्न करत नाहीत. हे लोक फक्त सल्ले द्यायचे काम करत असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण सुद्धा हळूहळू त्याच लाईनला जायला लागतो की जे कधी प्रयत्न करत नाही, जे कधी भांडवल लावत नाही, जे कधी उडी मारून काम करत नाहीत, आणि आपली सुद्धा मनस्थिती त्याचप्रमाणे घडायला सुरुवात होत असते. आपल्या मनुष्य योनीमध्ये असा एक संस्कार आहे की आपल्याला कोणी काय केलं की आपल्याला सुद्धा ते करण्याची इच्छा होते, है ना. जसं मी मागाशी चर्चा केली किंवा मागाशी बोललो की ज्या लोकांबरोबर आपण राहतो तसं आपण बनतो. तसंच आहे, जर तुम्ही यशस्वी लोकांबरोबर राहिला तर आपल्याला सुद्धा मनामधून यशस्वी होण्याची किंवा व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण होते. ज्या गावामध्ये कोणी शिक्षक जर असतील ना, कोणा मुलांना जर बीएडला टाकला असेल, तर त्या गावामधून अनेक शिक्षक तयार होतात. ज्या गावामध्ये एखाद्या दुसऱ्यांनी मेथी कोथिंबीर घेतली तर हळूहळू अख्खं गाव त्या मेथी आणि कोथिंबीरमय होऊन जातं. तर तसं तुम्ही जर योग्य वातावरणामध्ये, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह लोकांबरोबर पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांबरोबर राहिलात, तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा हळूहळू पॉझिटिव्ह विचार करून तुमच्या व्यवसायाला पूरक काय आहे याचा शोध घेऊन त्याप्रमाणे तुमचं मार्गक्रमण होत राहील. म्हणून तुमचं वातावरण बदला. जे लोक तुम्हाला मागे वळतात, खाली वळतात, त्यांच्यापासून दूर राहा. त्या लोकांबरोबर वेळ द्या की जे तुम्हाला हात देतात, जे तुम्हाला मदत करायचा विचार करतात, जे तुमच्या विचाराशी मिळते जुळते आहेत. ज्या वेळेला तुम्ही यशस्वी लोकांबरोबर राहाल तर त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कसलीही घबराट किंवा भीती ही निघून जाते. कारण यश पचवायची ताकद आपल्याला त्या यशस्वी लोकांबरोबर राहून ही येत असते. कारण यश पाहण्याची आणि ते यश पचवण्याची सुद्धा एक एनर्जी आपल्याला लागत असते. मित्रांनो, काही लोक अगदी अर्ध्या अळकुंडाने पिवळे होतात आणि लवकरच ती फ्लॉप होतात. तसं आपलं होता कामा नाही. तुम्ही स्वतःला ज्यावेळेला फक्त यशस्वी नुसता असा पाठ गिरून काही होणार नाही, अलग लक्षात. त्यासाठी फक्त मी पैसे मोजताना स्वतःला पाहतोय किंवा माल विकताना स्वतःला पाहतोय, एवढंच पुरेसं नाही आहे मित्रांनो. त्यासाठी आपण स्वतः प्रोडक्शन करतोय, दूध घेतोय किंवा त्यासाठी मेहनत करतोय, त्यासाठी आपल्याकडे लोक जे काम करत आहेत त्यांचे पगार करताना सुद्धा आपल्याला पाहिलं पाहिजे, बरोबर. या सर्व एनर्जेटिक वातावरणामध्ये तुम्ही जर स्वतःला ठेवलं तर लवकरात लवकर तुमचा एकंदरीत व्यावसायिक स्वरूप बदलून जाईल. एखादा खेळाडू जेव्हा आपली मॅच जिंकत असतो, तो त्यावेळेला कित्येक वेळेला तो मनामध्ये अगोदर ते खेळलेला असतो. कित्येक वेळेला त्याने स्वतःला ते मनामध्ये पाहिलेलं असतं की मी जिंकलेलो आहे, मी कोणता डाव कधी टाकला आहे, कसं पळालोय वगैरे वगैरे. तर ही स्वतःला सवय लावून त्याची आदत आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे की अनेक वेळेला आपल्याला भीती असते की मी जर असफल झालो किंवा मी जर नुकसानीत गेलो किंवा माझं जर चाललं नाही तर काय. मित्रांनो, जर तुम्ही खरोखर व्यवसायामध्ये येऊ इच्छित असाल आणि जर किंवा तुम्ही व्यवसायामध्ये असाल तर त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये अतिशय बारकाईनं मार्केट वरती आपलं लक्ष असलं पाहिजे.
कोण नुकसानीमध्ये जाते, कशामुळे जाते, त्याच्या डीप ॲनालिसिस झालं पाहिजे, त्याची सखोल माहिती आपल्याकडे असली पाहिजे. अनेक वेळेला चुकीच्या लोकांवर जर तुम्ही व्यवसाय सोपवला किंवा अतिशय जास्त भरोसा एखाद्या व्यक्तीवर जरी ठेवला, मग ती नात्यातली असो, जवळची असो किंवा अन्य कोणी किंवा मॅनेजर असो, तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो. म्हणून त्या ठिकाणी तुमचं स्वतः वैयक्तिक लक्ष असलं पाहिजे. सर्वात प्रथम तुमचा व्यवसाय हा तुमच्या हातात असायला हवा. त्या अगोदर स्वतः तुम्ही त्या व्यवसायाबद्दल सखोल टेक्निकल माहिती टेक्निकल व्यक्तीकडून घेणं गरजेचं आहे. कारण अर्धवट माहिती देणारे लोक या ठिकाणी भरपूर आहेत. मित्रांनो, हा भागच अतिशय महत्त्वाचा आहे की जर तुम्ही अयशस्वी झाला तर, कारण समोर आपण त्या ठिकाणी अनेक लोकांचे व्यवसाय, अनेक डेऱ्यांना, अनेक छोट्या मोठ्या प्लांटला तुम्ही सुद्धा व्हिजिट केल्या असतील किंवा अनेक लोक करतात आणि त्या ठिकाणी त्यांचे यशस्वी व्यवसाय तुम्ही पाहत असता. परंतु ते ज्या प्रकारे ते व्यवसाय करत असतात, ज्या प्रकारे त्यांचं लहान मोठ्या गोष्टींवरती लक्ष असतं, त्या प्रकारे डोळ्यात तेल घालून हा व्यवसाय करावा लागतो. अनेक छोट्या गोष्टींमुळे दुधाचे व्यवसाय बंद पडलेले आहेत. त्या विषयी अनुभव असणारी व्यक्ती तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून स्वतःचा काहीतरी छोटासा स्वार्थ खाण्यापिण्याचा किंवा मौज मजा करण्याचा साधणारी तुमच्या आजूबाजूला मंडळी असायला नको. चुकीचे सल्ले, तुमची हुजरेगिरी करणारी लोक तुमच्या आजूबाजूला असायला नकोत. कारण काही लोकांना डेअरी क्षेत्रामधील शून्य अनुभव असतानाही ते लोक इतरांना सल्ले देत असतात. किंवा असेही काही लोक असतात की स्वतःचा व्यवसाय हा कसा तरी रडत खडत चाललेला असतो आणि तो व्यवसाय आम्ही कशा प्रकारे खूप यशस्वीरित्या करतो आहे हे ते लोकांना मिरवत असतात. परंतु त्यामागे अनेक चुकीच्या गोष्टी दडलेल्या असतात. मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक मशिनरी लावून जर प्रोडक्शन करू इच्छित असाल, तर अनेक वेळेला आपण छोट्या मोठ्या प्लांटला व्हिजिट देतो, परंतु सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्हिजिट देऊन आपल्याला समजत नाहीत. त्यासाठी कमीत कमी 6 महिने ते वर्षभर आपल्याला हँडहोल्डिंग सपोर्ट, म्हणजे प्रत्येक स्टेपवरती की आपल्याला जर काही चुकलं किंवा काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत तर त्या ठिकाणी सांगणारा, मदत करणारी व्यक्ती आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी वेळ पडली तर आपल्या डेअरीला, आपल्या प्लांटला, आपल्या युनिटला व्हिजिट करणारा ट्रेनर, व्हिजिट करणारा कन्सल्टंट तुमच्याबरोबर असला पाहिजे. नुसतं सुटाबुटामध्ये किंवा गोड हसून बोलणारा व्यक्ती काही कामाचा नाही. कारण टेक्निकल डीपनेस हा त्या व्यक्तीकडे असला पाहिजे, एक्सपिरियन्स त्या ठिकाणी असला पाहिजे. अजून एक गोष्ट की ज्या ठिकाणी लोक सुरू करतात परंतु बंदही करतात. लगेच ग्रुपवर मेसेज येतो की हे खवा मशीन विकणे आहे, तो क्रीम सेप्टर विकणे आहे. तर ही जी लोक आहेत ना, या लोकांना धैर्य नाही, पेशन्स नाही आणि ते वाटच पाहत नाही. आलं लक्षात? ते वाट पाहत नाहीत की प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो. समजा जर तुम्ही भुईमुग लावला तर 3-4 दिवस लागतात ते मोड वरती यायला. 3 दिवस तर 100% लागतात. 4थ्या दिवशी तो मोड किंवा तो त्याचं बियाणं आहे ते अंकुरित होतं आणि त्याचं वरती 2 पानं दिसायला लागतात. आणि त्याचं पूर्ण भुईमुगाचं रोप तयार होऊन त्याला शेंगा लागायला कमीत कमी 2.5 ते 3 महिने लागतात. परंतु या ठिकाणी आपल्याला जर पेशन्स नसेल, वेळ जर नसेल, आपलं मन सारखं जर घालमेल जर होत असेल, तर मात्र तुम्ही डेअरी सेक्टरमध्ये टिकू शकत नाही. कारण प्रत्येकाला एक मॅच्युरेशन, एक पिरियड असतो है ना, तर तो त्याला दिला पाहिजे तेवढा वेळ. अगदी तुम्ही आज दुकान टाकले किंवा डेअरी टाकली किंवा प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली आणि लगेच 4-8 दिवसामध्ये अगदी तुमच्या दुकानापुढे लाईन लागेल, असं सुद्धा शक्य आहे आणि नाही सुद्धा. लक्षात घ्या. त्या दृष्टीने माइंडसेट असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ लागत असतो है ना. की जसं गाय सुद्धा गाभण राहिल्यानंतर तिला 9 महिने, म्हशीला 10 महिने लागतात ती वेण्यासाठी. तुम्हाला जर अपेक्षा असेल किंवा इच्छा असेल की 5व्या महिन्यातच तिने दूध द्यायला सुरुवात करावी किंवा 6व्या महिन्यातच त्याला बाळ यावं, आणि तर त्या गोष्टी शक्य नाही. कारण प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो. तुमचा व्यवसाय सुद्धा समाजामध्ये दिसायला, समजायला, लोकांना माहीत व्हायला वेळ लागतो. आजचं इंटरनेटचं जग आहे, फास्ट आहे, सर्वच फास्ट आहे, इनकमिंग फास्ट, आउटगोईंग फास्ट सर्व. परंतु तुम्हाला या पिरियडचा, या
वेळेचा अंदाज येणं गरजेचं आहे. त्यासाठी धैर्य ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तुम्ही काम करत असता, तुम्ही रोज येऊन त्या ठिकाणी वेळ देत असता, दूध घेत असता किंवा प्रॉडक्ट तयार करत असतात. बऱ्याच वेळेला प्रॉडक्ट खराब होतो किंवा न विकला गेल्यामुळे काही प्रॉडक्ट एक्सपायर होतात. या गोष्टी सुरुवातीला घडू शकतात, परंतु अनुभवाने जसे लागतील तसे प्रॉडक्ट किंवा ऑर्डरप्रमाणे प्रॉडक्ट तयार करायला सुरुवात करा, की जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. किंवा सेकंडरी तुम्ही जे दूध खरेदी करता त्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग तुमच्याकडे असला पाहिजे, की जेणेकरून नुकसान होणार नाही. परंतु अगदी ॲग्रेसिव्ह होऊन कुठलाही व्यवसाय ताबडतोब सेटल होत नाही. त्यासाठी वेळ हा निश्चितपणे लागतो. या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. लोकांना यश दिसतं, अपयश दिसत नाही. मित्रांनो, जसं मी मगाशी सांगितलं की फक्त 1.5 ते 2 लिटर दूध विकलं जायचं आणि अशा अवस्थेमध्ये मी जवळपास 6 महिने त्या ठिकाणी धीर धरून राहिलो आणि नंतर ते दूध 800 ते 1000 लिटर दूध विकलं जायला लागलं. परंतु मी ज्यावेळेला त्या दुकानावरती 6 ते 8 महिने फक्त बसून असायचो, त्यावेळी जे अपयश किंवा त्यावेळी जो मी पेशन्स ठेवला ते लोकांनी पाहिलं नाही. परंतु ज्या वेळेला टेम्पो भरून दूध माझ्याकडे यायला लागलं, गाडी रिवर्स डॉकला लागायला लागली, पिशव्या बॅगा त्या ठिकाणी उतरायला लागल्या, तर त्यावेळेला लोकांच्या नजरेमध्ये ते खुपायला लागलं. या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या. कारण अपयश कुणी पाहत नाही, अपयश किंवा नुकसान कुणी पाहत नाही. आपण मनामध्ये किती खचलेलो असतो, किती दुखलेलो असतो, आर्थिक नुकसान किती सहन केलेलं असतं हे कुणी पाहत नाही. आणि आपलं यश ताबडतोब लोकांच्या नजरेत भरतं आणि त्यामुळे यशाने रडून जायचं नाही आणि अपयशाने खचायचं सुद्धा नाही, चालत राहायचं. मित्रांनो, ह्या सर्व निगेटिव्हिटी मधून पुढे गेल्यानंतर स्वतःला शाबासकी द्यायला शिका. किंवा जे छोटी छोटी यश तुम्हाला येत जाईल, किंवा आज 5 किलो तुपाला गिऱ्हाईक आलं होतं, किंवा आज 10 किलो बासुंदी गेली, किंवा आज श्रीखंड मोठ्या प्रमाणात विकलं गेलं, तुमच्या घरी आई वडील भाऊ बहीण पत्नी यांना ते शेअर करा. आणि हे छोटे छोटे आनंद जे आहे ना ते द्विगुणित करत जा, की जेणेकरून तुम्हाला तिकडून सुद्धा एक सपोर्ट, मानसिक आधार त्या ठिकाणी मिळत जाईल. मित्रांनो, 5 किलो 10 किलो 2 किलो 1 किलो हे काही फार मोठं अचिव्हमेंट नाही आहे, परंतु त्यांना सुद्धा कळेल की काहीतरी होत आहे पॉझिटिव्ह आहे ना, आणि त्यांना सुद्धा आपला मुलगा आपला भाऊ हा यशस्वी होतोय ही एक मानसिक तयारी त्यांची सुद्धा होईल. मानसिक त्यांची व्हायब्रेशन त्या ठिकाणी तयार होतील आणि यशस्वी भव असा आतून त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर कधी जर स्वतःकडून काही छोटी मोठी चूक झाली तर ती चूक सुद्धा स्वतःला माफ करायला शिका. माफ म्हणजे अशी की चेंज द सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःशी जे काही आपण निगेटिव्ह बडबडत असतो की मी मूर्ख आहे, मला अक्कल नाही आहे, मी असंच केलं किंवा मला काही कळतच नाही, तर हे जे निगेटिव्ह विचार जे आहेत तर ते थांबवा. कारण यामधून सुद्धा आपण स्वतःला कमी समजत असतो आणि त्याचा सुद्धा परिणाम कुठे ना कुठे होत असतो. असं आहे की अयशस्वी अनेक लोक होतात, त्याच्यामध्ये काही नुकसान नाही किंवा त्याच्यामध्ये काही चूक नाही किंवा त्याच्यामध्ये काही दोष नाही. परंतु जर तुम्ही अयशस्वी झाला, फेल होऊन परत उठणं अतिशय गरजेचं असतं. कारण फेल अनेक जण होतात, परंतु जो फेल होऊन उठतो तो नापास होऊन पुढे जातो, पुढे जायचा विचार ठेवतो, तो खरा यशस्वी. मित्रांनो, लहान मूल चालायला शिकताना अनेक वेळा पडतं, पण ते पडूनच राहत नाही. ते परत उठतं, परत चालायला लागतं, परत उठतं, परत चालायला लागतं आणि अतिशय आनंदाने चालायला लागतं. कारण त्याला प्रत्येक पावलावरती आनंद दिसत असतो. पडताना त्याला अजिबात दुःख होत नाही. कुठलाही प्राणी नैसर्गिकरित्या हे जे प्रयत्न करतो म्हणून तो चालायला यशस्वीरित्या लागतो. म्हणून चालायला पळायला घाबरू नका. पडलं तर परत उठून चालायची उमेद तुमच्यामध्ये असली पाहिजे. कितीही मनामध्ये निगेटिव्हिटी येऊ द्या, कितीही वाईट विचार येऊ द्या, कितीही नुकसान होऊ द्या, दुसऱ्या दिवशी ठरल्या वेळेवर ठरल्या ठिकाणी जाऊन आपलं काम सुरू करणं अतिशय गरजेचं आहे. त्यातून तुम्हाला ऊर्जा येईल, त्यातून एनर्जी रिजनरेट होईल
त्यातून तुम्हाला ताकद येईल मानसिक, आणि पुढे जाण्यासाठी आपोआप तुम्हाला दिशा मिळत राहील. एक शक्तिशाली विचार मी तुम्हाला देईल. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम जे मेन तुमचं ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्ही आज काय करणार आहात ते सुद्धा तुमच्या टू डू लिस्टमध्ये असलं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम तुम्ही हे पहा की मला आज माझ्या ध्येयाच्या दृष्टीने काय करायचं आहे. शक्य झालं तर अजून एक गोष्ट लक्षात घ्या, थोडं लवकर उठायचा प्रयत्न करा. तुम्ही उठत असालच, परंतु तो जो वेळ आहे तो बिना सोशल मीडिया आणि त्यामध्ये एक क्वालिटी टाईम तुम्हाला स्पेंड करायचा आहे. त्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायच्या आहेत त्या पहाटे करा. कुठे काय सांगायचं आहे, कुठे काय माहिती घ्यायची आहे किंवा कोणती माहिती घेतली पाहिजे, मग ती बँकेमध्ये असेल किंवा तुमच्या दूध व्यवसायाच्या टेक्निकल बाबी असतील, त्या सगळ्या नोट करा. मित्रांनो, दिवसभरामध्ये तुम्ही जे काम करू शकत नाही ते सुरुवातीच्या तास ते 2 तासामध्ये करू शकता, आणि त्यामधून तुम्हाला दररोजचे 2 तास एक्स्ट्राचे मिळतील, जादाचे मिळतील, आणि ते 2 तास म्हणजे जवळपास वर्षभरामध्ये तुम्हाला 8 तास जर दिवसभरामध्ये तुम्ही काम करत असाल तर ते वर्किंग 100 दिवस तुम्हाला जास्तीचे मिळतील. विचार करा की तुम्ही किती फास्ट पुढे जाऊ शकता. पण एक गोष्ट मात्र प्रायोरिटीने कायम सदोदित डोक्यात असू द्या, ती म्हणजे तुमचा फोकस कधी ढळू देऊ नका. की तुम्ही काही दिवस, काही वर्ष, 1-2 वर्ष की अगदी ज्याला झापडं लावून चालणं म्हणतात ना, तसं करण्याची आवश्यकता आहे. यशस्वी होण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. आता तुम्हाला अजून एक मी छोटी आयडिया, की ज्याला जापनीजमध्ये पोमोडोरो टेक्निक असं म्हणतात, की जर तुमचा फोकस हलत असेल किंवा मध्ये मध्ये डिस्ट्रॅक्शन येत असतील किंवा लक्ष लागत नसेल किंवा अजून काही, तर स्वतःला 25-25 मिनिटांनी किंवा 20-20 मिनिटांनी चेक करा, अर्ध्या तासाने चेक करा की माझा फोकस बरोबर आहे का. बरोबर, त्यासाठी 5 मिनिट वेळ द्या. पाहिजे तर अर्ध्या तासाचा व्हायब्रेटर मोबाईलवर रिमाइंडर म्हणून लावा. तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्याच दिशेने तुमचं प्रत्येक पाऊल हे असलं पाहिजे. मित्रांनो, एवढं जर तुम्ही स्वतःला व्यवस्थितरित्या फोकस जर ठेवलं, स्वतःवर जर वेळेचं नियंत्रण जर घेतलं, तर काही दिवसांनी अशी वेळ येईल की तुमची वर्षभराची कामं ही कदाचित 3च महिन्यामध्ये पूर्ण होतील. म्हणजे तुम्ही चौपट तुम्हाला वेळ त्या ठिकाणी लाईफमध्ये मिळाला असा त्याचा अर्थ होईल. किंवा जे ध्येय तुमचं वर्षभरामध्ये अचीव्ह व्हायला पाहिजे, कदाचित ते तुमचं 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. त्यासाठी सिरियस होणं गरजेचं आहे. त्यासाठी परत एकदा सांगतो की त्या लोकांपासून, त्या परिस्थितीपासून, त्या वातावरणापासून दूर राहा जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेत आहे. मनामध्ये नेहमी अनेक प्रकारच्या भीती असतात, मन दडपून गेलेलं असतं. पण मित्रांनो, हा जन्म एकदाच आहे, की ज्या गोष्टी तुम्हाला भीती वाटते ना, एकदा करून बघा ना. पण मित्रांनो, ज्या दिशेने तुम्ही प्रयत्न करत असाल ती दिशा चांगली असली पाहिजे, प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे, समाजामध्ये सांगताही आले पाहिजे जरी तुम्ही अपयशी ठरलात तरी. कारण जर तुम्ही काही चांगलं करताना अपयश जरी आलं तरी त्याचं दुःख मानण्याचं कारण नाही. आणि त्यासाठी तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगेन, ती म्हणजे की फायनलला जाऊन विचार करा, काय होईल, किती नुकसान होईल, कोण आपल्याला नावं ठेवेल, किंवा या सगळ्या अपयशाचा जास्तीत जास्त काय परिणाम होऊ शकतो याचा शांत चित्ताने बसून विचार करा आणि तो डिसिजन घ्या. मित्रांनो, प्रयोग करणं, प्रयोगशील राहणं हे सुद्धा व्यवसायामध्ये अतिशय गरजेचं असतं, तरच माणूस पुढे जाऊ शकतो. एखाद्या वेळेला जरी आपण अपयशी ठरलो, थोडाफार पैसा, वेळ वाया गेला, पण असं होणार आहे का की आपला धंदाच बंद पडणार आहे? असं होणार आहे का की आपण आपले काही आर्थिक किंवा एवढं नुकसान होईल की आपण परत उभंच राहू शकत नाही? रिस्क सुद्धा त्या टप्प्यात किंवा तेवढीच घ्या, ती रिस्क तुम्हाला परवडणारी असली पाहिजे. ओके,
अशा प्रकारच्या छोट्या छोट्या रिस्क घेऊन तुम्ही निश्चितपणे पुढे जाऊ शकता. असं होऊ शकत नाही की आपण त्या रिस्क घेतल्यामुळं जन्म मरणाचा प्रश्न काही निर्माण होऊ शकतो. निश्चितपणे असं काही होऊ शकत नाही. ज्यावेळेला काही व्यावसायिक तुम्ही प्रयत्न करत असता त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला समाजाकडून सुद्धा वाहवा, नातेवाईकाकडून, घरच्याकडून सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची प्रगती दिवसेंदिवस त्यांना सुद्धा एक प्रेरणा देणारी ठरेल. आता या सर्व विचारांचा जो मूळ गाभा आहे किंवा या व्यवसायाची जी मुहूर्तमेढ जी आहे किंवा या व्यवसायाचा जो पाया आहे तो म्हणजे की या व्यवसायाविषयी सखोल तंत्रज्ञान माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी अगदी उघडपणे सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3च तिसऱ्या संस्थेबद्दल मी डाऊटफुल आहे. डेअरी सेक्टरविषयी स्वतः क्वालिफाईड आहे. अशाच लोकांकडनं प्रशिक्षण घ्या, कारण अनेक लोक त्या ठिकाणी असे अयशस्वी झालेले आहेत जे चुकीच्या ठिकाणी ज्यांनी प्रशिक्षण केली की ज्या लोकांना त्याविषयी बिलकुल डीप टेक्निकल नॉलेज नाही आहे. अशा लोकांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन अयशस्वी झाल्यामुळे त्यांची उमेद खचली, कर्जबाजारी झाले आणि चुकीच्या मशिनरी, चुकीचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे फायनान्शियली आणि मेंटली डिस्टर्बन्स त्यांना जो आला, त्यामुळे नवीन जे लोक व्यवसायामध्ये येत आहेत त्यांना नम्र विनंती आहे, कुठे फी जास्त आहे, कुठे कोण काय शिकवतंय, या गोष्टी थोड्या वेळ बाजूला ठेवा. आणि जे लोक मशिनरी खरेदी करताना तुमच्या मशीनमधून कमिशन खात असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक काही थोड्याफार फायद्यासाठी जे त्यांच्या अज्ञानामुळे तुम्हाला कुठेतरी खाईमध्ये लोटत असतील तर या गोष्टी तपासून घ्या. नुसता टेक्निकल माणूस असून सुद्धा पुरेसं नाही आहे. याचं कारण सांगतो की एकाच वर्गात शिकलेली मुलं कधी कधी एक कलेक्टर होतो आणि दुसरा कुठेतरी किरकोळ काम करत असतो. त्यामुळं त्याचा विश्वासार्हता, त्याचा डीपनेस किंवा व्यवसायाला लागणारी माहिती मला इथून मिळेल का, याचा सविस्तर माहिती आढावा घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण तुम्ही जर सिलेक्शनला ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहात ते प्रशिक्षण घेण्याचं ठिकाण जर तुमचं चुकलं तर मित्रांनो त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात. पण माझ्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडे जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं आणि जर तुम्ही त्यामध्ये मी सांगितलेल्या स्टेप्स जर फॉलो केल्या आणि तरीही तुम्ही जर अयशस्वी झाले तर मग मात्र या सर्व अपयशाचं जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. त्यामुळं सतर्क राहा आणि या सर्व गोष्टींचा मी सांगितलेल्या शब्द आणि शब्दाचा विचार करून तुम्ही यासाठी तयार झालं पाहिजे. मित्रांनो, आता हा जो प्रदीर्घ व्हिडिओ जो आहे हा समराईज करायची वेळ आलेली आहे. तो म्हणजे की जसं मी सुरुवातीला सांगितलं की कदाचित आजच्यासारखा तुमचा उद्याचा दिवस नसेल, तो बदललेला असेल आणि तो बदलण्यासाठी तुम्ही काही गोष्टी फॉलो करणं, त्यावर अंमल करणं अतिशय गरजेचं आहे. तर सर्वात प्रायोरिटीची गोष्ट जी आहे की तुम्ही अगदी आजपासून तुम्ही हा व्हिडिओ ज्या क्षणी पाहिला त्या क्षणापासून विचार करा की मला काय करायचं आहे, का नुसताच मी विचार करून सोडून देतोय. जर तुम्ही त्या यादीमध्ये येणार असाल की मी माझ्या ध्येयासाठी काय करतोय हे जर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहिणार असाल तर 100% तुमचा विश्वास हा सार्थक होईल आणि तुम्ही एक चांगले यशस्वी दूध व्यावसायिक व्हाल, यामध्ये कसलीही शंका नाही. जी मनामध्ये शंका आहे, जी मनामध्ये भीती आहे ती करून पहा, काही होत नाही. ती करून पहा, त्याला सामोरं जा. जी भीती असेल, जो काही तुमच्या मनामध्ये ब्लॉक असेल, तो माझ्यासारख्या व्यक्तीबरोबर डायरेक्ट फोन करून मेसेज करून मला बोला. ती जी भीती आहे ती मनातून काढून टाका, म्हणजे ही यशाची दारं आपोआप उघडतील. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःवर विश्वास नाही ठेवला, तुम्हीच जर डेअरिंग केलं नाही तर मग तुमच्यावर दुसरे लोक कसे विश्वास ठेवणार. कारण आपण स्वतः पहिल्यांदा स्वतःवर विश्वास ठेवणं, त्यावर अंमल करणं हे अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, जग हे तर नाव ठेवण्यासाठीच असतं. ते म्हणणारच की तुला हे जमणार नाही, तुझं हे काम नाही, तुझ्याकडे पैसे नाहीत,
तुला तेवढं टेक्निक नाही, वगैरे वगैरे. तर हे लोकांना म्हणू द्या, लोगों का काम है कहना, परंतु हे यशस्वी कसं व्हायचं याचं शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान आपल्याला मिळेल ज्ञानसुंदरी इन्स्टिट्यूट ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, राजगुरुनगर या ठिकाणी. मित्रांनो, स्वतःवर एकदा विश्वास ठेवला तर निश्चितपणे तुम्ही या व्यवसायातून सफल व्हाल, तुमचं कुटुंब उज्ज्वल कराल, तुमचा पुढच्या पिढ्यांचा मार्ग तुम्ही आजच तयार करून ठेवाल, किंवा त्याचं ड्राफ्टिंग किंवा त्याचा रोडमॅप आजच तयार असेल यामध्ये शंका नाही. ज्या वेळेला सेल्फ कॉन्फिडन्स असतो त्यावेळेला विचार वेगळा असतो, त्यावेळेला एनर्जी वेगळी असते, त्यातूनच एनर्जी क्रिएट होत असते. जर का तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तुमची एनर्जी वाढली की नैसर्गिकरित्या आपोआप लोकसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. त्यामुळे आजच तुम्हाला डेअरी व्यवसायामध्ये काय करायचं आहे, कशी सुरुवात करायची आहे, हे आजच लिहून ठेवा. आजच दररोज नोट करायला सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही काय पाऊल टाकणार आहे हे सुद्धा लिहायला विसरू नका. आणि दररोज लिहायचं आहे. दररोज संध्याकाळी हा विचार लिहायचा आहे, तो बघायचा आहे की माझा व्यवसाय कसा असेल, वगैरे वगैरे. फक्त बघायचा नाही तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. पूर्ण 30 दिवस हे तुम्हाला करायचं आहे सलग. जर मध्ये ब्रेक झाला देन स्टार्ट इट अगेन. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्कल आहे किंवा तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे ते बदला. म्हणजे काही घर सोडून जायचं आहे का, तर नाही. जे लोक त्यांना तुम्ही टाळू शकत नाही, कुटुंबामध्ये जर असं कोणी असेल किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये शेजारी जर असं कोणी असेल तर त्यांच्याशी बोलचाल थोडी कमी करा, किंवा नंतर बोलूया, थोड्या वेळाने बोलूया असं म्हणून थोडंसं पुढे ढकला. आणि फक्त लांब जायचं नाही आहे लोकांपासून, तर अशा लोकांना वेळ द्या. म्हणजे निश्चितपणे तुम्ही पुढे जाल की जे तुमच्या व्यवसायाचे रिलेटेड तुम्हाला मदत करू शकतात, जे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला हातभार लावू शकतात, मदतीचा हात देऊ शकतात, अशा लोकांशी दररोज संपर्कात राहा. नसेल दररोज राहता येत, आठवड्यात, 4 दिवसात, किंवा एक प्लॅन करा की व्हॉट टू डू, हाऊ टू डू, विथ हुम टू डू, कोणाबरोबर आपण संपर्कात राहायचे. त्याला मी अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणतो. अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणजे काय, की मला पावलोपावली सांगणारा व्यक्ती असा की जो मी बरोबर आहे का, चुकतोय का. की ज्या वेळेला आम्ही लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेला आमच्या शिक्षिका बाई आमचा हात धरून आम्हाला 1, 2, 3 गिरवायला शिकवायच्या. तशा पद्धतीला, ज्याला आता इंग्रजीमध्ये हँड होल्डिंग सपोर्ट म्हणतात, तर असा सपोर्ट देणारा व्यक्ती तुमच्याबरोबर असला पाहिजे. आणि हे सर्व तुम्ही फोकस देऊन त्या ठिकाणी करणार आहात. आणि निश्चितपणे तुमचं पुढचं आयुष्य, पुढचं व्यावसायिक जीवन हे बदलल्याशिवाय राहणार नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू.